मनवा मोहिते पाटील. राजवीर, 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 मनू कुठे आहे? ती बरी आहे ना? डॉक्टर काय म्हणाले? राजवीर, मनू कुठे आहे? मनू, माझे मनू, डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टरांना बोलवा ना. मनूला काय झालं नेमकं? तू शांत होत. तू तू इथे बस. आओ पण ती तू बस इथे. राजवीर, ऍक्सिडेंट कसा झाला? माहित नाही. आज सकाळी एका माणसाचा फोन आला. त्याने सांगितलं इकडे ऍडमिट केलंय, ऍक्सिडेंट झालाय. कुठे आहे तो माणूस? माहित नाही. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर भेटले नाही अजून. भेटले नाहीत? मी बघतो, आलोच. गुड मॉर्निंग वडील. हो वडील, काय झालं? थांब जरा. अहो पण मनवाला टेन्शन द्यायचं, तुम्ही का टेन्शन घेताय? माझ्या टेन्शनचं कारण मनवाच आहे. वडील रिलॅक्स, सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे चालू आहे ना, मग कशाला टेन्शन घेताय? यश, तुला नाही माहित, एक घोळ झालाय. काय झालं? मनवाला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. काय ऍक्सिडेंट झालाय तिचा. कधी झाला? काल रात्री. अहो मग ही आनंदाची गोष्ट आहे ना, आनंद सेलिब्रेट करूयात आपण. काय तुटलंय मग तिचं, हात का पाय? यश, तुला कळत नाहीये एक्झॅक्टली घोळ काय झालाय. मग सांगा ना मला, म्हणजे कळेल. काल रात्री मी तिच्यासोबत गेलो आणि तो पत्रकार म्हणाला आईनबद्दल खोटी बातमी ज्या व्यक्तीने पेपरमध्ये दिली होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तुम्ही आहात. हो वडील, 2 मिनिटं थांबायचं ना, मग जरा चेक करायचं ती जिवंत आहे का मेली आहे म्हणून. यश, त्या तिरीमिरीत मी करून गेलो, पण नंतर घाबरलो रे मी. तेवढा वेळ नव्हता ना, कोणी पाहिलं असतं तर. कारने तिला उडवायची डेअरिंग केली, पण 2 मिनिटं थांबला नाहीत तुम्ही? चेक करायचं ना. नाही सुचलं त्यावेळेला. ती शुद्धीवरती आली ना तर आपली वाट लागेल वडील. म्हणूनच टेन्शन आलं. तुला काय वाटतंय यश? त्यावर मी काहीच विचार केला नसता. काय विचार केलाय सांगा तरी. परत कधीच शुद्धीवर येणार नाही यासाठी काहीतरी करायला हवं. डॉक्टर भेटले? काय म्हणाले ते? मनू ठीक होईल ना? येतात ते आपल्याशी बोलायला. थोड्या वेळात येतील. तू बस, काळजी करू नको. बस इथे.
राजवीर, डॉक्टर काय झालं? त्या बऱ्या होतील ना? मनू कशी आहे? ते ठीक होईल ना? नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काही कारण नाही ना? त्या ऍडमिट करेपर्यंत खूप रक्तस्राव झाला, त्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही. सांगता येणार नाही म्हणजे? डॉक्टर हात सोडते, माझ्या मनूला बरं करा. अपघात खूप मोठा होता, त्यामुळे खूप गंभीर जखमा झाल्यात. पेशंटची अवस्था खूप क्रिटिकल आहे. हे बघा डॉक्टर, पैशांची अजिबात काळजी करू नका. जगातली बेस्ट ट्रीटमेंट द्या, पण प्लीज त्यांना बरं करा. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण पेशंट शुद्धीवरती येईपर्यंत काहीच सांगू शकत नाही. मी पेशंटला चेक करून येतो. ऐका ना, मनूला आणखीन मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. मनू क्रिटिकल आहे, इकडनं शिफ्ट करणं योग्य नाही. हे हॉस्पिटल पण चांगलं आहे, पण काळजी करू नको, सगळं ठीक होईल. राजवीर, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. माझ्या मनूची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. ती यातनं नक्की बाहेर पडेल, सुखरूप बाहेर पडेल, आणि देव आहे तिच्या बरोबर. तो सगळं नीट करेल. हो वडील, असं शांत का बसलात? बोला ना काहीतरी. अरे मला जरा विचार करू दे. हो, तुम्हाला काही सिरियसनेस आहे की नाही? यश, मी म्हटलं ना, मी बघतो. हा, नाही, आता तुम्ही काही बघायचं नाही. आता मी सांगेन ना तसंच वागायचं आणि तेच करायचं. बोल. आधी मला सांगा सिच्युएशन काय? किती चान्सेस आहेत तिचे जिवंत राहण्याचे? नाही माहित. कसं कळणार? अहो मग जा, हॉस्पिटलमध्ये जा वडील. मला कळलं तेव्हाच जात होतो मी. राजवीरने घरी थांबवलं. अहो मग फोन करा ना. मी केला होता फोन, उचलला नाही त्यांनी. परत करा. नको, चिडेल तो. वडील, तो चिडू देत, तुम्ही फोन करा. जर त्या राजवीरला कळलं ना तर तुम्हाला जिवंत नाही सोडणार तो. हो हो नाही, आत्ताच्या आत्ता तुम्ही फोन करा. ती मनवा शुद्धीवर येण्याच्या आधी आपल्याला काहीतरी करायला हवं. ती शुद्धीवर आली आणि तुमचं नाव घेतलं ना तर वाट लागेल वडील. करतो रे बाबा, थांब. काय बेल वाजते. हॅलो. हॅलो राजवीर, काय झालंय रे? खूप लागलंय का मन? मला क्रिटिकल आहे. डॉक्टर काय म्हणाले? काही सांगता येत नाही आता. अरे देवा. ठीक आहे, हरकत नाही. मी आत्ता भेटायला येतो. कुठच्या हॉस्पिटलला म्हणालास? स्वस्तिक हॉस्पिटल. ठीक आहे, मी येतो. काय म्हणाला? क्रिटिकल. मनवा जोपर्यंत क्रिटिकल आहे तोपर्यंत आपण तिला संपवू शकतो. ही संधी सोडू नका. आता तिला संपवायलाच हवं. सगळे म्हणतायत तुझ्यावर विश्वास ठेवला की सगळं नीट होईल. माझा तर विश्वास नाहीच आहे तुझ्यावर. पण मनवांचा आहे, आणि आज पहिल्यांदा असं वाटतंय की त्यांचा विश्वास खरा ठरावा. नाहीतर आजपर्यंत त्यांनी तुझ्यासाठी जे केलंय ना त्याचा काही उपयोग नाही. आजचं मनवांना काही झालं ना तर माझ्या घरातलं तुझं अस्तित्व कायमचं संपवून टाकेन मी. काही झालं
तरी त्यांना काही नाही झालं पाहिजे. डॉक्टर डॉक्टर पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे. सर तुम्ही आज जाऊ शकत नाही. नाही, माझी बायको आहे, मला बघा तुम्ही थांबा, डॉक्टर येतील. अरे तुम्ही बघा ना. सिस्टर, काय चाललंय नक्की? डॉक्टर काय म्हणाले आम्हाला सांगा ना थोडं. सर मी काहीच सांगू शकत नाही. डॉक्टर येतील, तुम्ही त्यांच्याशीच बोला. सिस्टर काय डॉक्टर काय आहे? हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळे प्रयत्न करतोय. डॉक्टर ऐका ना. डॉक्टर, आरती, आरती माझे मनू. तू बस इथे. त्यांना करू दे त्यांचं काम. तू बस. डॉक्टर अजून नाही आले हो. काही प्रॉब्लेम नसेल ना? माझे मनू. हे बघा, असा विचार करण्याची काहीच गरज नाही. त्यांना काही होणार नाही, आपण सगळे आहोत. तुम्ही फक्त स्ट्रॉंग राहा थोड्या. किती फोर्स केला मी त्यांना, जाऊ नका जाऊ नका, पण हट्टीपणा केला. काय गरज काय होती जायची? खरंय तुमचं. माझे मनू खूप हट्टी आहे. काय गरज होती तिला एकटी जायची? आता बघितलं ना, हे सगळं केवढ्याला पडलं. माझ्या मनूला काही होणार नाही ना? नाही, त्यांना काही होणार नाही, अजिबात काही होणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ओके? आरती, मी तुला सांगितलं ना, नको असा विचार करू. सगळं ठीक होईल. मनू आपली बरी होईल, लवकर बरी होईल. अहो पण राजवीर नको नको म्हणत असताना तिला काय गरज होती रात्री बाहेर जायची? आता पुन्हा पुन्हा तो विषय नको. राजवीर, तुम्ही घरी माईंना कळवलं का? बरं, आम्ही दोघे इथे आहोत. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये. तुम्ही जरा बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या. मनवांना बरं वाटल्याशिवाय मी नाही जाणार कुठे. राजवीर, ऐका माझं. डॉक्टर, काय कशा आता मनवा? धोका टळला ना? सांगा ना डॉक्टर. हे बघा, मी तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. आम्ही आमचे सगळे प्रयत्न केलेत, पण काय? आपण थोडं थांबूया. थांबूया म्हणजे? हे बघा, अजून त्यांच्या जीवाचा धोका टळला नाहीये, त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. नाही डॉक्टर, मी हात जोडते, पदर पसरते तुमच्या समोर. माझ्या मनूचा जीव वाचवा. हो मॅडम, मी तेच सांगतोय. आम्ही सगळे प्रयत्न केलेत, फक्त त्यांना शुद्धीवर येणं गरजेचं आहे. येतो मी. अहो पण डॉक्टर ऐका ना. आरती, डॉक्टर. आरती, तू शांत होते का? कशी शांत होऊ मी? माझ्या लेकीच्या जीवाला धोका आणि मला शांत व्हायला सांगताय? बस. दादा, मनवा मोहिते पाटील इथेच ऍडमिट आहेत का? हो, ते तिकडे आयसीयू मध्ये समोर आहेत बघा.
राजवीर. यश, शुद्धीवर आली असेल का रे? नाही. कशावरून? हो, कशावरून काय? ती जर शुद्धीवरती आली असती तर हा राजवीर एवढ्या टेन्शन मध्ये असता का? हा, ते आहेच. तुम्ही आता पॅनिक होऊ नका. अरे काय करू, टेन्शनमुळे डोकं चालणं बंद झालंय माझं. वडील, आता आपल्याला डोकं चालवायचं आहे. हो कर्नल साहेब. कर्नल साहेब, काय झालं हे? देव असं चांगल्या माणसांच्याच बाबतीत असं का करतो कळत नाही मला. काका, वहिनीची तब्येत कशी आहे आता? अजून क्रिटिकल आहे बेटा. डॉक्टर म्हणतात की जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही. मला तर काही कळेनासच झालंय. मनवाच्या बाबतीत हे असं विश्वासच बसत नाही माझा. ते वडील ते म्हणतात ना, नशीब खराब असतं वगैरे, ते हेच आहे. नाही पण मनवाने तरी एवढ्या रात्री बाहेर जायची गरज काय होती? हा, म्हणजे मी काल तिला सांगत होतो की जाऊ नकोस घराच्या बाहेर. ती जर गेलीच नसती घराच्या बाहेर तर हे सगळं घडलंच नसतं ना. ज्या गोष्टी घडून गेल्या त्या आपल्या हातात नसतात. आपण काहीच करू शकत नाही. खरंय मोहनराव, मला सांगा, मनवा एवढ्या रात्री नेमक्या कोणत्या कामासाठी गेली तुम्हाला काय माहिती आहे का? नाही, काही कल्पना नाही. हे काय औषध आहेत का? हो, मी देऊन आलो. हो, या या या. ऐकलंच नाही यश? क्रिटिकल आहे. शुद्धीवर येईपर्यंत काही सांगता येणार नाही. मग ती शुद्धीवर कशी येणार नाही यासाठी प्रार्थना करा. केवढी सोन्यासारखी पोर आहे मनवा, आणि तिच्या बाबतीत हे असं घडलंय. आजवर जेवढं झालं तेवढं पुरे नव्हतं का? अजून किती परीक्षा पाहणार आहेस तिची? प्रत्येक वेळी हिमतीने ती संकटाचा सामना करते, म्हणून आता पुन्हा संकटात टाकलंस तिला. या घरासाठी तिने काय नाही केलं. मान अपमान सहन केले. या घरामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून सगळे प्रयत्न केले. आता कुठे तिचा नवीन संसार सुरू झालाय, फुलायला लागलाय. तेवढ्यात हा ऍक्सिडेंट झाला. तुला माहितीये ना, मनवाला जर काही झालं तर माझं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त होऊन जाईल. नाही नाही, मनवाला काही होता कामा नाही. आजपर्यंत तिनं खूप दुःख भोगलं. आता तिचे सुखात राहायचे दिवस आले. परमेश्वरा, तिचं रक्षण कर. शुद्धीवर येऊ दे लवकर. काय करून घेतलंय हे म्हणा तुम्ही? तुम्हाला कळतच नाही की मी असं का वागतो. म्हणून तुमची काळजी वाटते म्हणून प्रत्येक वेळेला इन्स्ट्रक्शन देत असतो तुम्हाला. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्स्ट्रक्शन देत असतो. काल सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं जाऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही माझं. मी दरवेळेला सांगत असतो मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, पण प्रत्येक वेळेला तुम्ही मनमानी करता. नाही ऐकलं काल माझं, म्हणून झालंय हे सगळं. तुम्हाला माहिती आहे ना मनवा, तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी. नाही जगता येणार मला तुमच्याशिवाय. आता तुम्ही मला सोडून कुठे जायचं नाहीये मनवा. मला गरज आहे तुमची. माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार मी तुम्हाला.